अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे यूट्यूब चॅनल संगीता ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मी आज आहे ना माझं किचन टूर करणार आहे तुम्हाला. आणि माझं किचन काही खूप मोठं किचन नाही आहे, साधं आणि सिंपल किचन आहे. पण मी माझ्या पद्धतीने खूप असं छान असं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं किचन कसं वाटेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि मी म्हणजे बऱ्याचशा वस्तू अशा छोट्या मोठ्या याच्या घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान असं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं किचन कसं आहे, आणि माझ्या किचनमध्ये काही फर्निचर वगैरे अजून केलेलं नाही आहे. आपलं साधं आणि सिंपल पडदे वगैरे लावून मी माझ्या पद्धतीने खूप असं छान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं किचन मला खूप आवडतं आणि मी त्याच्यामध्ये रोज स्वयंपाक वगैरे करते. तर जास्तीत जास्त छान असं डेकोरेट केल्यानंतर माझं खूप छान असं मन लागतं आणि मला स्वयंपाक करताना खूप छान असे आवडीने मी स्वयंपाक करते. आणि आपलं स्वयंपाक करताना आपल्या किचनमध्ये आपण असं आवडीने जर किचनमध्ये चांगला असा उत्साहाने जर स्वयंपाक केला, तर मन लावून स्वयंपाक केला, तर आपल्या स्वयंपाकातून खूप छान अशी चव येते. आणि रोजचं आपलं किचनमध्ये आपण छान अशा पद्धतीनेच किचन ठेवलं ना, टापटीप स्वच्छ नेटनेटकं ठेवलं ना, तर आपल्या किचनमध्ये पण आपल्याला खूप असा उत्साह येतो. कधी आपल्याला स्वयंपाक करण्याचा कंटाळा वगैरे येत नाही. त्यासाठी आपण किचन रोज स्वच्छ टापटीप नेटनेटकं ठेवल्यानंतर आणि थोडं वेगवेगळं असं बदल करायचा किचनमध्ये, तर आपल्या किचनमध्ये तेच जर ठेवलं ना, तर आपल्या मनाला पण काही छान असं प्रसन्न वाटत नाही किचनमध्ये. आणि आपण थोडं वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करण्याचा प्रयत्न करायचा, तर आपल्याला रोजचा असा उत्साह येतो मग किचनमध्ये पण. तर चला, माझं किचन कसं आहे, कसं ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला, आज मी किचनचे टूर करणार आहे. टूर करणार आहे. तर माझं किचन कसं आहे, आणि माझं किचन काही जास्त मॉडेलिंग किचन नाही आहे, नॉन मॉडेलिंग किचन आहे, साधं आणि सिंपल किचन आहे माझं. तर चला, मी दाखवते माझं किचन कसं आहे. तर चला, हे माझ्या एंट्रीलाच हा पडदा लावलेला आहे. नंतर मग आपण हे वरती डेकोरेट करून घेतलेलं आहे छानसं. तर चला, हे आहे माझं किचन. तर किचनला ह्या हाताला येतात की माझं इथं मांडणी बनवून घेतलेली. ही बघा, ही माझी मांडणी अशी खूप छान अशी मांडणी करून घेतली. आणि माझं किचन छोटं असल्यामुळे मी मस्त अशी मांडणी करून घेतलेली आहे. तर बघा, वरती मस्त मोठे मोठे डबे लावून दिलेले आहेत मी. आणि त्या डब्यांमध्ये सगळे आपले पापड वगैरे, कुरडया, ते सगळं ठेवलेलं आहे. नंतर इथं बाजरीचे वडे, इथं मसाला, इथं चटणी, नंतर इथे थोड्या डाळ्या वगैरे असतात ते ठेवलेले. इथे पोहे, साबुदाणे, ते सगळं आपलं जे किराणा असतो तो छोटा मोठा किराणा भरते मी. आणि शेंगदाण्याचं हे आपलं मिठाची बरणी आहे. तर आपल्या काचेच्या बरणीमध्येच मीठ ठेवायचं म्हणून मी इथं ठेवून घेतलेलं आहे. आणि हा मुलांचा चिवड्याचा डबा आहे. तर आता चिवडा संपून गेलेला आहे. आणि बघा, हे आपले पातेले, खूप छान असे पातेले घेतलेले आहेत. तर मी ते सुद्धा मस्त इथे ठेवून दिलेले आहेत. आणि हा इथं आपल्या अंडे वगैरे बॉईल करण्यासाठी ते मशीन आहे, ते ठेवून घेतलेलं आहे. हे आपले तिळीचा डबा आहे, मुलांना खाऊसाठी लवकर इथंच ठेवून घेतलेलं आहे. आणि हा आपला हा तांब्याचा माठ आहे, आणि तो माठ मी आता घेऊन घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी. मस्त माठ घेतला आणि तुम्हाला सांगणार होते ना मी माठ घेऊन द्यायचं. तर बघा आपला माठ किती छान घेऊन आलेली. हा माठ मी आत्ताच घेतला. म्हटलं चला, तर मस्त झाला का माठ घेतला मी. तर हिवाळ्यात घेणार होती मी, तर तो काय घेतला नव्हता, तर मी आत्ताच घेतला. आणि मला खूप हौस होती माठ घ्यायची, तर तो मी माठ घेऊन घेतलेला आहे. आणि आपल्या इथे लोणचंची बरणी असते, पण आता आपण लोणचं टाकल्यामुळे आपण ते लोणचंच तिकडे ठेवलेलं आहे, तर त्यामुळे इथे ठेवून घेतलेलं आहे आपण. आणि नंतर हे बघा, इथं कुकर, ते सगळे ठेवून घेतलेले आहेत भांडे. आणि हा आपला किराणा भरायचा पिंप आहे, याच्यामध्ये मी किराणा भरून घेते. आणि आपले हे पिठाचे डबे आहेत, हे गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, हे आपले थोडे छोटे मोठे कुरडई पापड काढून घेतलेले आहेत वरती. आणि आपला हा मुलांचा खाऊचा डब्बा आहे खालचा. तर चला, अजून पुढे दाखवते. इथे मी माठ ठेवलेला होता, आणि तो माठ आता मी काही वापरत नाही. म्हटलं चला, वातावरण थंड असल्यामुळे पाणी काही वापरत नाही, तर आम्ही माठ ठेवून दिला आता.
आणि हा बघा इथं बॉटल वगैरे ठेवायची जागा आहे माझी छानशी. आणि इथं बघा मस्त मनी प्लांट आहे आणि हा मनी प्लांट ओरिजिनल आहे. तर बघ आणि इथं आपलं हे बरण्या ते डबे ठेवून घेतलेले आहेत. मसाला चटणी जिरं वगैरे ठेवण्यासाठी ज्या काचेच्या बरण्या असतात ते. आणि हा आपला पाण्याचा जार आहे. तर पाण्याचा आपण रोज पाणी पितो ना, तुम्हाला दाखवते ना मी व्हिडिओ मध्ये, तो जार आहे. आणि आपलं हे तूप बनवून घेतलेलं हे तुपाची बरणी. हे मुलांचे चहा दूध वगैरे घेण्यासाठी ते कप आहेत मोठे. हे बाकीचे दुसरे ते काचेचे ग्लास आहे. आणि आपला हे इथं ॲक्वा आहे आपला पाण्याचा. आणि त्याच्या जवळच मी इथं ग्लासचं स्टँड ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण असं पाणी पिऊन आपण इथे टाकल्यानंतर आपले पाणी इकडे जर ठेवला खाली पडला असतं, इथं आपलं बरोबर पाणी पडतं आणि ग्लास घ्यायला सुद्धा सोपं पडतं. त्यासाठी मी तर मस्त स्टँड ठेवून घेतलेला आहे. आणि इथं बघा आपलं याचं चम्मच वगैरे ब्रश, हे आपले जे रेसिपी दाखवण्यासाठी ब्रश वगैरे मला लागतात ना, ते मला घ्यायला सोपं पडतील हाताशी. लगेच इथं ठेवून घेतलेलं आहे तर मी पटक्यात घेऊ शकते. तर चला मी आता चहा पाणी झाली ते भांडे घासून घेतलेले आणि आपलं भांड्याचं शिंक ठेवलेलं इथे. आणि हे आपलं आहे चूल आणि खापर. आणि मस्त हे बघा हे छानसं असं ठेवून घेतलेलं मी खिडकीवरती आपल्या. तर छान वाटतं ना. तर हा माझा गॅस आहे. तर माझा गॅस हा 2 शेगडींचा आहे. आणि आपण हा तर पुढे तर गॅस आपला 2 शेगडींचा आहे. आणि हे आपले रेसिपी बनवण्यासाठी ज्या वाट्या असताना त्या वाट्या आहेत माझ्या ह्या. आणि बघा हे आपलं स्टँड आहे बशींचं. तर याच्यावर मी सगळ्या बशा वगैरे ते ठेवून घेते. आणि हे बघा मी छानशा अशा बरण्या घेऊन आलेली आहे, ते इथेच ठेवते. त्याच्यामध्ये मी नमक वगैरे भरून घेतलेलं आहे. आणि आपल्या रोजच्या रेसिपी आपल्या स्वयंपाकाला लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या बरण्या आहेत ना, त्या आहेत. साखर चटणी मीठ त्याच्या आहेत. हे आपलं तेलाचं भांड आहे, आपल्या रोज चपातींना लागतं ते. आपली लोणचांची बरणी आहे. आणि आपली तेलाची किटली आहे. आणि हे आपलं पोळींचा डबा आहे. पुढे सरक ना. आपलं हे छानसं असं देवघर आहे. मी देवघरची इथं सोय करून घेतलेली आहे. आपलं देवघर थोडं कोपऱ्यामध्ये झालेलं आहे, पण मस्त तिथं ते एका कोपऱ्याला आपलं छोटंसं किचनमध्ये बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे. तर छान आहे ना आपलं देवघर. आणि छोट्याशा जागेमध्ये अडचण नको रस्त्यात येईल म्हणून मी एका साईडला करून घेतलेलं आहे. तर चला आपलं ही आपली भांड्यांची मांडणी. आणि बघा मी मांडणीवरती स्टीलची कढई, हे गाळण्या वगैरे मला लवकर पोहे वगैरे करताना गाळण्यासाठी लगेच इथंच ठेवून घेतलेले आहे. मला पटकन घेता येतात. ह्या दुधाच्या पातेल्या वगैरे मला त्या पण लवकर लागतात. तर मी किचनमध्ये असे स्वयंपाक करताना मला पटकन वस्तू घेता येतील तर मी इथेच लावून दिलेलं आहे. हे आपले तांब्या वगैरे, हे आपले ग्लास, छोटे मोठे सारे भांडे लावून दिलेले इथे. हे आपले मस्त ताट लावून दिलेले. तर बघा आणि हे आपले मस्त छोट्या मोठ्या प्लेटा. आणि नंतर मग मी खाली चम्मच वगैरे लावून दिले. आणि आपलं हे कांद्या बटाट्याचं शिक, हे कांद्या बटाट्याचं स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मस्त कांदे ते ठेवून घेते, मला जेणेकरून मला लवकर घेता येईल. तर ते घेऊन घेते. आणि बघा लगेच माझं इथं समोर येतो मस्त फ्रीज. माझं फ्रीज काय डबल डोअरचं नाही आहे, सिंगलच आहे माझं फ्रीज. पण मी त्याला आणि बऱ्याच दिवसापासून घेतलेलं आहे. तर खूप छान अशी ठेवण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या फ्रीजला 10-12 वर्ष झाले, पण किती छान आहे ना. तर मी त्याला खूप छान अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आणि इथं हे आपले छोटे मोठे खायचे पदार्थ ठेवले, केळं आणलेले होते माझा उपवास ना, तर त्यासाठी. आणि हे बघा आपले तेलाचं पावडर वगैरे ठेवण्यासाठी हे छोटंसं स्टँड ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी छोट्या मोठ्या वस्तू ठेवून घेते. हे आपलं मस्त फुलदाणी ठेवलेली छानशी अशी. आणि हे बघा माझ्या दादूने मस्त हे पेपरच्या याच्यापासून बनवलेले छान असं डेकोरेट केले. हे दोघे भाऊ बहिणी येते, ही ताऊ आणि हा दादू. तर बघा किती छान फोटो लावून दिलेला आहे. मी रोज किचन मध्ये आल्यानंतर मी त्या फोटोकडे बघते, मला खूप छान वाटतं म्हणजे. आणि लहानपणाची त्यांची आठवण येते की आपले मुलं बघा लहानपणी कसे दिसत होते, आपल्या डोळ्यासमोर असतं. आणि हे बघा माझं छोटंसं कॅलेंडर लावलेलं आहे. आपल्याला जेव्हाही काही तारीख बघायची राहिली तर आपण याच्यामध्ये बघू शकतो. आणि काय तारीख येते लवकर आपल्याला किचन मध्ये बघायचं पाहायचं राहिले की लवकर पाहू शकतो. तर असं माझं छोटंसं किचन आहे. तर चल मी नंतर हे बघा इथं हंडी सिलेंडर वगैरे ठेवण्याचं काही परात ठेवण्याची जागा करून घेतलेली आहे. नंतर इथे मी
हे बघा या बरण्या ठेवलेल्या आहेत. या बरण्यांमध्ये पापड आहेत, उपासाचे, साखर, हे मग डाळ, ही चटणी, हे आपले मसाला चटणीचे डबे, तेलाची कॅन आहे खाली. ही छोटे मोठे मी वस्तू ठेवून घेते. इथे ही भांड्यांची जाळी वगैरे ठेवलेली आहे. तर ही आपली भांड्यांची जाळी. हा इथं पाण्याचा हंडा, जेणेकरून मी स्वयंपाक करताना इथून लवकर पाणी घेता येईल मला, त्यासाठी मी पाण्याचा हंडा भरून ठेवलेला आहे. आणि अशी छानशी अशी मांडणी आहे. आणि बघा मी नंतर तुम्हाला दाखवते. हे माझे वड्या, पापड, कुरडया, चकल्या, वेफर्स, डाळी, काही किरकोळ उडदाचे पापड, किरकोळ सारकोळ वस्तूच्या हे असे भांडे मी वरती माळ्यावरती ठेवून घेतलेले आहेत. आणि अशी खूप छान अशी छोट्याशा किचन मध्ये. आणि हे बघा इथे मी मस्त हे माझ्या ताऊने आणि मोम किचन असं नाव टाकून मस्त छानशी अशी पाटी म्हणून घेतलेली होती. आणि ते छानसं असं लावून दिलेलं होतं. तर मुलांना सुद्धा मी जसं घरात काही बनवते ना, तर तसं मुलांना सुद्धा आयडिया येत राहतात. आणि ते पण लहानपणापासून 5वी पासूनच, 5वी, 4थी, 5वी, 6वी पासून त्यांच्या डोक्यात अशा आयडिया येतात. आणि मी जशी करत होती ना, तसं मुलं पण घरात शिकत राहतात. तर त्यांना पण अशा आयडिया येतात. तर हे पण बघा, हे मस्त हे मी छानसं असं कापून चित्र काढून घेतलं, कापून घेतलं आणि लावून दिलेलं आहे. तर आपल्या किचनला मी असं सजवलेलं आहे. आणि वरती बघा हा वेल लावलेला आहे. तो आर्टिफिशियल वेल आहे, तो काही डेकोरेट केलेला आहे मी बघा. आणि हा पण इथं डेकोरेट साठी लावलेला आहे. तर जेणेकरून माझ्या किचन मध्ये येताना माझं खूप असं मन लागेल. तर त्यासाठी मी असं मस्त किचन सजवलेलं आहे. कसं वाटलं माझं मॉडेलिंग किचन? नाहीये, साधं आणि सिंपल किचन आहे. छोटस आहे, पण खूप छान असं चांगल्या म्हणजे पद्धतीने ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझं किचन कसं सुबक अशी मांडणी केलेली, तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि मी कसं ठेवलेलं आहे माझं किचन, ते छान ठेवलं ते कसं ठेवलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.